आज आपण एका अशा शोधनिबंधावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो साधारण 100 वर्षांपूर्वी एका तरुण भारतीय विद्यार्थ्याने न्यूयॉर्कमध्ये सादर केला होता. तो विद्यार्थी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील एका चर्चासत्रात त्यांनी भारतातील जाती, त्यांची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास हा निबंध वाचला. हो, आणि गंमत म्हणजे हा निबंध त्यांनी भारतात नाही तर अमेरिकेत मांडला होता, एका आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसमोर. अच्छा. त्यामुळे त्यांना जातीव्यवस्थेकडे केवळ एक भारतीय समस्या म्हणून नाही तर एक अँथ्रोपॉलॉजिकल पझल म्हणजे एक मानवशास्त्रीय कोडे म्हणून पाहावं लागलं. बरोबर. अशा लोकांना समजावून सांगायचं होतं ज्यांना जातीबद्दल काहीच माहिती नव्हतं. अगदी. त्यामुळे त्यांना थेट मूळ प्रश्नांना हात घालावा लागला. जात म्हणजे नक्की काय, ती टिकते कशी आणि पसरली कशी. चला तर मग आपणही त्यांच्या या विचारांच्या प्रवासात सामील होऊया. त्यांनी सुरुवात केली एका मोठ्या आव्हानापासून. जातीची नेमकी व्याख्या काय? हो, कारण एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती नक्की काय आहे हे आधी ठरवावं लागतं. अगदी तसंच. त्या काळात अनेक पाश्चात्य आणि भारतीय विद्वानांनी म्हणजे सेनार्ट, नेसफिल्ड, रिसले यांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आंबेडकरांनी या सगळ्या व्याख्यांचा अभ्यास केला. हो, आणि एक मूलभूत अडचण दाखवून दिली. ते म्हणाले की या व्याख्या एकतर खूप व्यापक आहेत, म्हणजे त्यात जातीव्यतिरिक्त इतर गोष्टीही येतात, किंवा खूप संकुचित आहेत. बरोबर, म्हणजे त्या जातीची सर्व वैशिष्ट्ये पकडत नाहीत. यावर एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे कोणत्या व्याख्येत नक्की काय अडचण होती? नक्कीच. उदाहरणार्थ फ्रेंच समाजशास्त्रज्ञ होते एमिल सेनार्ट. त्यांनी विटाळ किंवा प्रदूषणाच्या कल्पनेवर खूप भर दिला होता. अच्छा, म्हणजे खाण्यापिण्यावर आणि स्पर्शावर असलेली बंदी. हो, त्यांच्या मते हे जातीचं मुख्य लक्षण आहे. हे तर आपल्याला आजही दिसतं. मग यात आंबेडकरांना काय अडचण दिसली? अडचण ही होती की आंबेडकर म्हणाले विटाळाची कल्पना ही काही फक्त भारतात किंवा फक्त जातीव्यवस्थेतच नाहीये. खरंय. जगात जिथे जिथे पुजारी वर्ग आणि पावित्र्याची कल्पना आहे तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विटाळ मानला जातोच. बरं. पण त्यामुळे तिथे जात निर्माण झाली नाही. अच्छा. मग भारतात असं काय वेगळं घडलं? याचा अर्थ विटाळ हे जातीचं मूळ कारण नसावं. तो एक परिणाम असू शकतो. अगदी. तो जातीचा परिणाम असू शकतो, पण व्याख्या नाही. वाह, म्हणजे त्यांनी कारण आणि परिणाम यातला फरक किती स्पष्ट केलाय. आधीच्या अभ्यासकांनी परिणामालाच कारण समजण्याची चूक केली होती. हो, मग ते योग्य व्याख्येच्या दिशेने पुढे गेले. त्यांनी एक एक वैशिष्ट्य बाजूला सारत गाभ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. आणि यात त्यांना कोणाची व्याख्या जवळची वाटली? डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकरांची. केतकरांनी जातीची 2 मुख्य वैशिष्ट्य सांगितली होती. पहिलं, जातीचं सदस्यत्व हे जन्मानेच मिळतं. ते तुम्ही निवडू शकत नाही. बरोबर. आणि दुसरं, त्या गटाच्या बाहेर लग्न करण्यावर अत्यंत कठोर सामाजिक बंधनं असतात. जन्माने सदस्यत्व आणि लग्नावर बंधनं, हे अगदी बरोबर वाटतंय. पण आंबेडकरांनी इथेच एक मोठी बौद्धिक उडी घेतली नाही का? हो, आणि इथेच त्यांचं वेगळेपण दिसतं. ते म्हणाले की ही 2 वेगळी वैशिष्ट्ये नाहीतच. म्हणजे? ती एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्ही थोडा विचार करा, जर एका गटाने ठरवलं की आमच्या मुलामुलींची लग्न गटाबाहेर होणार नाहीत, म्हणजे त्यांनी सजातीय विवाह किंवा एंडोगॅमीचा नियम कठोरपणे लागू केला, तर काय होईल? तर मग त्या गटात जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढीचे आई-वडील त्याच गटातले असतील. म्हणजे सदस्यत्व आपोआपच जन्माने मर्यादित झालं. अगदी बरोबर. त्यामुळे जन्माने सदस्यत्व हा काही वेगळा नियम नाही, तो सजातीय विवाहाचा थेट आणि अटळ परिणाम आहे. अच्छा. म्हणून आंबेडकरांनी निष्कर्ष काढला की जातीचं एक आणि एकच खरं मूलभूत वैशिष्ट्य आहे, आणि ते म्हणजे सजातीय विवाह, एंडोगॅमी. या फक्त एकाच गोष्टीवर उभा आहे, आपल्या गटातच लग्न करणे. हो, मग त्यांच्या पुढचा तार्किक प्रश्न हाच होता की ही प्रथा आली कुठून आणि टिकली कशी? कारण मूळ भारतीय समाज तसा नव्हता. आंबेडकर दाखवून देतात की प्राचीन भारतीय समाज हा विजातीय विवाह किंवा एक्झोगॅमी मानणारा होता. म्हणजे एकाच गोत्रात लग्न करायला बंदी होती. आणि या मोकळ्या समाजरचनेवर सजातीय विवाहाचं बंधन लादलं गेलं. हो, त्यामुळे आंबेडकरांसाठी जातीच्या उत्पत्तीचा शोध म्हणजे या सजातीय विवाहाच्या उगमाचा आणि त्याच्या यंत्रणेचा शोध होता. ठीक आहे, तर आता आपण त्या मूळ यंत्रणेकडे येऊया. समजा एका गटाने ठरवलं की आपण फक्त आपल्यातच लग्न करायचं. हे कागदावर सोपं वाटतं. पण प्रत्यक्षात आणताना त्यांच्यासमोर एक अत्यंत व्यावहारिक पण अवघड समस्या उभी राहिली. कोणती? अतिरिक्त स्त्री-पुरुषांची समस्या. अच्छा. कोणत्याही समाजात
कोणत्याही वेळी लग्नासाठी उपलब्ध असलेल्या पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या कधीच तंतोतंत सारखी नसते. बरोबर. आता जर एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर ती अतिरिक्त स्त्री झाली म्हणजे विधवा, आणि जर एखाद्या पुरुषाची पत्नी मरण पावली तर तो अतिरिक्त पुरुष झाला म्हणजे विधूर. आणि सजातीय विवाहाच्या नियमामुळे हे अतिरिक्त लोक गटाबाहेर लग्न करू शकत नव्हते, कारण तसं केलं तर तो मूळ नियमच मोडला जातो. हा तर मोठा पेच प्रसंग आहे. हो, आणि आंबेडकर म्हणतात की या पेच प्रसंगावर उपाय म्हणूनच जातीव्यवस्थेची क्रूर यंत्रणा तयार झाली. आधी अतिरिक्त स्त्रीच्या समस्येचा विचार करूया. म्हणजे विधवेचा. हो. गटाला वाटलं की जर विधवेने पुनर्विवाह केला आणि तिला गटात नवरा मिळाला नाही तर ती बाहेर लग्न करेल आणि नियम मोडेल. मग यावर काय उपाय? आंबेडकरांच्या मते 2 अत्यंत क्रूर उपाय योजले गेले. कोणते 2 उपाय? पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय होता सती प्रथा. म्हणजे पतीच्या चितेवर विधवेला जिवंत जाळून टाकणे. हो, समस्याच संपली. ना ती स्त्री गटात राहिली ना तिच्या लग्नाचा प्रश्न उरला. पण हा उपाय अर्थातच अत्यंत अमानुष आणि प्रत्येक वेळी शक्य होणारा नव्हता. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. म्हणजे सती प्रथेमागे धार्मिकतेपेक्षाही अशी एक थंड सामाजिक अभियांत्रिकीची गरज होती, असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी. आणि दुसरा उपाय काय होता? दुसरा आणि जास्त प्रचलित झालेला उपाय होता सक्तीचे वैधव्य. म्हणजे विधवेला आयुष्यभर पुनर्विवाह करायला बंदी. ती गटाचा भाग म्हणून जगेल, पण तिला पुन्हा पत्नी होण्याचा अधिकार नसेल. हा सतीपेक्षा कमी क्रूर वाटला, तरी सामाजिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचा असणार. हो, कारण त्यामुळे गटात एक असा महिला वर्ग तयार झाला ज्यांच्या लैंगिक आणि सामाजिक आकांक्षा दडपल्या गेल्या होत्या. ठीक आहे, ही झाली अतिरिक्त स्त्रीची गोष्ट. पण अतिरिक्त पुरुषाचं म्हणजे विदुराचं काय? त्याला तर जाळून टाकू शकत नव्हते. उलट पुरुष तर गटासाठी एक संपत्ती मानला जायचा, की नाही? बरोबर. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळे नियम तयार झाले. एक उपाय होता की त्याला आयुष्यभर ब्रह्मचारी म्हणून राहायला भाग पाडणे. पण हे व्यावहारिक नव्हतं. आणि गटाच्या वंशवृद्धीसाठीही फायद्याचं नव्हतं. नाही. म्हणून एक दुसरा, जास्त चाणाक्ष उपाय शोधला गेला. तो म्हणजे बालविवाह. बालविवाह? त्याचा या समस्येशी कसा संबंध? संबंध असा की जर एखाद्या विधुराला त्याच्या वयाची अविवाहित मुलगी गटात मिळाली नाही तर त्याचं लग्न गटातल्याच एका लहान म्हणजे अजून लग्नाच्या वयात न आलेल्या मुलीशी लावून द्यायचं. अच्छा. यामुळे 2 गोष्टी साध्य व्हायच्या. एक, त्या पुरुषाला पत्नी मिळायची आणि तो गटातच राहायचा. आणि दुसरं, भविष्यात त्या मुलीसाठी गटाबाहेर नवरा शोधण्याची गरजच उरत नव्हती. बापरे. म्हणजे सती प्रथा, सक्तीचं वैधव्य आणि बालविवाह ह्या तिन्ही गोष्टी सुट्या नाहीत, तर त्या एकाच यंत्रणेचे भाग आहेत. हो, आणि ती यंत्रणा म्हणजे सजातीय विवाह टिकवून ठेवण्याची धडपड. आंबेडकरांनी या प्रथांमागील धार्मिक आवरणांच्या आत दडलेलं हे यांत्रिक स्वरूप उघडं केलं. ह्या केवळ परंपरा नाहीत, तर त्या एका संरचनेला टिकवून ठेवण्यासाठी तयार केलेली साधना आहेत. बरोबर. त्या जाती व्यवस्थेच्या इमारतीला आधार देणारे खांब आहेत. ही यंत्रणा तर समजली, पण ती कोणीतरी सुरू केली असेल ना. म्हणजे याचा उगम कोणी आणि का केला याबद्दल आंबेडकर काय म्हणतात? आता ते कसे या प्रश्नावरून कोणी आणि का या प्रश्नांकडे वळतात. त्यांचा युक्तिवाद असा आहे की भारतीय समाजात ब्राह्मण वर्गाने स्वतःला सर्वप्रथम एका बंदिस्त गटात म्हणजे जातीत रूपांतरित केले. त्यांनी सर्वात आधी सजातीय विवाहाचा नियम स्वतःवर लादून घेतला. हो, आणि तो टिकवण्यासाठी सती, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह यांसारख्या प्रथा अत्यंत कठोरपणे पाळायला सुरुवात केली. पण हे ते कोणत्या आधारावर म्हणतात? काही पुरावा आहे का? त्यांचा पुरावा सामाजिक निरीक्षणावर आधारित आहे. ते म्हणतात की या प्रथांचं पालन ब्राह्मणांमध्ये सर्वात जास्त काटेकोरपणे केलं जातं. आणि इतर जातींमध्ये? इतर जातींमध्ये याचं प्रमाण कमी अधिक आढळतं. ज्या जाती सामाजिकदृष्ट्या ब्राह्मणांच्या जितक्या जवळ, तितकं या प्रथांचं पालन अधिक कडक. ओके. यावरून त्यांनी अंदाज बांधला की ही प्रथा वरून खाली झिरपली असावी. हो, म्हणजे ब्राह्मणांकडून सुरू होऊन इतरांनी तिचं अनुकरण केलं असावं. अनुकरण म्हणजे इमिटेशन. इमिटेशन. इथेच आपण जातीच्या प्रसाराच्या सिद्धांताकडे येतो. म्हणजे एका गटाने सुरू केलं, पण त्यातून हजारो जाती कशा तयार झाल्या? हो, कारण एक समज असा होता की मनूसारख्या एखाद्या स्मृतिकाराने कायदा करून ही व्यवस्था लादली. पण आंबेडकर हे नाकारतात. ते ठामपणे म्हणतात की कायदा करून किंवा उपदेश देऊन एवढी मोठी आणि खोलवर रुजलेली व्यवस्था निर्माण होऊच शकत नाही. मनूने जे केलं ते म्हणजे समाजात आधीपासून अस्तित्वात असलेल्या नियमांना एकत्र करून त्यांचं संहितीकरण केलं. तो निर्माता नव्हता.
मग जर कायद्याने नाही तर ही व्यवस्था पसरली कशी? तुम्ही अनुकरण हा शब्द वापरलात. हीच त्यांच्या प्रसाराच्या सिद्धांतातील पहिली प्रक्रिया आहे का? हो, आंबेडकरांच्या मते प्रसाराची पहिली आणि सर्वात महत्वाची प्रक्रिया होती अनुकरण, इमिटेशन. म्हणजे समाजात ब्राह्मण वर्गाला ज्ञान आणि पावित्र्यामुळे एक विशेष प्रतिष्ठा होती. त्यामुळे इतर गटांनाही वाटू लागलं की जर आपल्याला समाजात वरचा दर्जा मिळवायचा असेल तर आपणही ब्राह्मणांसारखं वागलं पाहिजे. आणि ब्राह्मणांसारखं वागण्यात सर्वात महत्वाची गोष्ट होती सजातीय विवाह आणि त्याच्याशी जोडलेल्या प्रथा. अगदी. ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे की नाही की लोक प्रतिष्ठित गटांचे अनुकरण करतात? पण ह्यात एक विरोधाभास नाही का? ज्या व्यवस्थेमुळे खालच्या वर्गांवर अन्याय होतो त्याच व्यवस्थेच्या नियमांचे ते स्वेच्छेने अनुकरण का करतील? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर त्या व्यवस्थेच्या अंतर्गत तर्कात आहे. त्या गटांना संपूर्ण व्यवस्था बदलण्याचा पर्याय दिसत नव्हता. त्यांना फक्त त्या व्यवस्थेच्या आत आपली स्थिती सुधारण्याची संधी दिसत होती. आणि त्यासाठी ब्राह्मणांचे अनुकरण करणे हा एक सोपा मार्ग होता? हो. त्यांनी स्वतःला बंदिस्त करून, स्वतःचे नियम कठोर करून आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. यातूनच एकामागून एक गट स्वतःला जात म्हणून बंदिस्त करत गेले. म्हणजे ही एक साखळी प्रक्रिया होती. हं. आणि दुसरी प्रक्रिया कोणती होती? दुसरी प्रक्रिया ही अनुकरणापेक्षा जास्त यांत्रिक होती. ती म्हणजे बहिष्कार. अच्छा. आंबेडकर एक खूप छान मुद्दा मांडतात. ते म्हणतात की जात ही कधीच एक वचनात अस्तित्वात नसते. ती नेहमी अनेक वचनातच असते. म्हणजे जेव्हा ब्राह्मणांनी स्वतःला एका भिंतीच्या आत बंद करून घेतलं तेव्हा त्यांनी त्याच क्षणी इतरांना बाहेर ठेवलं. यामुळे आपोआपच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असे दोन गट तयार झाले. एका जातीच्या निर्मितीनेच दुसऱ्या गटाला जातीचं स्वरूप दिलं. आणि ह्या बहिष्काराच्या प्रक्रियेतून नवीन जाती कशा निर्माण झाल्या? याला जोडून पुढची पायरी येते. समजा एखाद्या बंदिस्त गटातील काही लोकांनी नियम मोडले, उदाहरणार्थ आंतरजातीय विवाह केला, तर त्या गटाचे लोक त्यांना वाईट टाकायचे, बहिष्कृत करायचे. हो. या बहिष्कृत लोकांना इतर कोणतीही जात स्वीकारत नसे. मग त्यांच्यासमोर एकच पर्याय उरायचा, स्वतःचा एक नवीन गट तयार करणे आणि स्वतःवरही सहजातीय विवाहाचे नियम लादून घेणे. म्हणजे नियम मोडल्याच्या शिक्षेतूनही नवीन जाती जन्माला येत गेल्या. बरोबर. म्हणजे ही एक स्वनिर्मिती करणारी सेल्फ रेप्लिकेटिंग व्यवस्था आहे. काही जण प्रतिष्ठेसाठी तिचं अनुकरण करत आहेत, तर काही जण शिक्षेमुळे नवीन जाती निर्माण करायला भाग पडत आहेत. हो. त्यामुळे ही व्यवस्था दैवी किंवा स्थिर नाही, तर ती एक गतिमान आणि सतत स्वतःची पुनर्रचना करणारी सामाजिक यंत्रणा आहे. या सगळ्या चर्चेच्या शेवटी आंबेडकर त्यांच्या निबंधाचा समारोप कसा करतात? हो, ते शेवटी आपले मुख्य मुद्दे थोडक्यात पुन्हा सांगतात. एक, भारतीय लोकसंख्येत वरवर कितीही विविधता दिसली तरी एक खोल सांस्कृतिक एकता आहे. 2. जात म्हणजे या एकसंध सांस्कृतिक समाजाचे तुकड्यांमध्ये केलेले विभाजन. 3. याची सुरुवात एका वर्गाने म्हणजे ब्राह्मणांनी स्वतःला बंदिस्त करण्यापासून झाली. आणि 4. त्याचा प्रसार अनुकरण आणि बहिष्कार या दोन सामाजिक प्रक्रियांमुळे झाला. त्यांच्या समारोपात काही विशेष गोष्ट आहे का? हो, आणि ती खूप महत्वाची आहे. त्यांच्या निबंधाचा शेवट त्यांच्या बौद्धिक प्रामाणिकपणाचं दर्शन घडवतो. ते आपला सिद्धांत म्हणजे अंतिम सत्य आहे असा दावा करत नाहीत. अच्छा. ते म्हणतात की हा या विषयावरील चर्चेतला एक माझा सहभाग आहे, एक गृहीतक आहे. ते भावनेपेक्षा वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज व्यक्त करतात. आणि सर्वात महत्वाचं ते म्हणतात की जर भविष्यात पुराव्यांच्या आधारे माझा सिद्धांत चुकीचा ठरला तर तो सोडून देणारा मी पहिला व्यक्ती असेन. एका 26 वर्षांच्या तरुण अभ्यासकासाठी एवढी बौद्धिक नम्रता दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंच. तर आज आपण पाहिलं की डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या तरुणपणीच जातीव्यवस्थेचं किती तर्कशुद्ध, सखोल आणि निर्भीड विश्लेषण केलं होतं. हो, ते जातीकडे एक गूढ, प्राचीन रहस्य म्हणून पाहत नाहीत, तर एका सामाजिक अभियांत्रिकीची समस्या म्हणून पाहतात, जिची एक विशिष्ट आणि अनेकदा क्रूर अशी यंत्रणा आहे. आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या चिंतनासाठी समोर येतो. कोणता? जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेचं स्पष्टीकरण तिच्या तत्वज्ञानातून किंवा दैवी उगमातून न देता तिच्या यांत्रिक रचनेतून दिलं जातं, तेव्हा त्या संस्थेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? आंबेडकरांचा हा शोधनिबंध जातीव्यवस्थेची मानवनिर्मित रचना उघड करतो. आणि जर ती मानवाने निर्माण केली असेल तर ती मानव नष्टही करू शकतो. एका तरुण बंडखोर विचारवंताचा आवाज थेट ऐकण्यात एक वेगळाच अनुभव आहे.
हे पुस्तक जवळच्या ग्रंथालयात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध आहे.